बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र शासनाने शिलाई मशीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। तर या योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती जोडायची आहेत, अर्ज कोणता आहे व तसेच या योजनेच्या अटी शर्ती काय काय आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बांधकाम कामगारांना शिवण मिशन अनुदान योजना। मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्णयानुसार अनुदान तत्वावर शिवण मिशन पुरवण्याबाबत मंडळाची योजना आहे। या योजनेअंतर्गत मंडळाच्या शिवण वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कामगार व कामगारांच्या कुटुंबियांना शिवण यंत्राच्या 10% रक्कम त्यांच्याकडे घेऊन त्यांना मंडळामार्फत शिवण यंत्र पुरवले जाते। शासनाच्या निर्णयानुसार सदर योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत असून यापुढे वस्तू स्वरूपात मिळालेल्या लाभाचे हस्तांतरण रोख रकमेत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे। त्यानुसार शिवण मिशनची किंमत 5,100 रुपये निश्चित करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शिवण मिशनच्या किमतीच्या 90% म्हणजे 4,590 रुपये मंजूर करण्यात येईल। शिवण मशीन अनुदान योजनेचे नियम व अटी पुढील प्रमाणे राहतील। या योजनेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच लाभ घेता येईल। मंडळाच्या शिवण वर्ग व सरकारमान्य शिवण वर्गातील परीक्षेत वर्गात प्रथम येणे आवश्यक आहे। शिवण वर्गामध्ये कामगार व कामगारांच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतरही सभासद प्रवेश घेत असल्यामुळे कामगार व कामगारांच्या कुटुंबीय सदस्यांमधूनच गुणांकर्माने एकाची निवड करण्यात येईल। अर्जदार हा त्या आर्थिक वर्षातील केंद्राचा व शिवण वर्गाचा सभासद असावा। लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज केंद्राच्या प्रमुखाकडे सादर करावा। लाभार्थ्यांनी परिणामाप्रमाणे वस्तूची खरेदी करून पावती सादर करावी। त्यानंतर मंजूर रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। तर या योजनेअंतर्गत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, तर अर्जासोबत शिवण वर्गात प्रवेश घेतलेल्या आर्थिक वर्षातील माहे जूनची पावती आस्थापनाचा दाखला अर्जासोबत जोडावा। शिवण वर्ग उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी। अर्जासोबत आधार कार्डाची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी। अर्जासोबत आधार कार्डाची लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती सोबत जोडावी। शिवण मशीन खरेदीची पावती सोबत जोडावी। तर शिवण मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय ती आता आपण जाणून घेऊया। अर्जाला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जमा करावा लागेल। योजनेचा अर्ज देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे, तिची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित भरायचा आहे। भरल्यानंतर आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। जेव्हा तुमचा अर्ज हा मंजूर होईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या साहाय्याने रक्कम जमा करण्यात येईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करून ठेवायचं आहे। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।